नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचा ब्लॉगर आवरून तयार व्हायच्या आधी नदीला गेला होता. कारण नदीची पाण्याची पातळी वाढल्यामुळे आपल्याला कालची जी मोटर काढली होती आता अजून वर आणावं लागणार होती आणि त्यासाठीच मी पोहोचलो होतो. सकाळी सकाळी ट्रॅक्टर घेऊन गेलो. ट्रॅक्टरला बांधून दोन्ही मोटर आपल्या ज्या होत्या नदीला त्या काढून घेतलेल्या आहेत. काम संपूर्ण झालं होतं. युवराज उर्फ आबा देखील तिथे पाणी बघण्यासाठी सकाळी आले होते आणि सकाळी सकाळी मग मी पण म्हणलं आता आवरून चला जाऊया पंढरपूरला पोहोचलो. हर्षद मालकन मी पोहोचलो होतो पाणी बघायला पुन्हा एकदा नदीच्या पुलावरती आणि त्यानंतर थोडंसं ऑफ रोडिंग केलं कारण रस्ता चुकला होता आमचा. त्यामुळे ऑफ रोडिंग झाल्यानंतर दर्लिंग ग्राफिक्स इथं पोहोचलो आणि इथं आपलं काम लय फास्ट होतं कारण माणसंच तेवढी भारी देऊ कामाला. सोनूबाईने अशी 2 मिनिटात प्रिंट सोडली आपल्या आणि प्रिंट घेतल्यानंतर आम्ही पोहोचलो होतो जेवायला. मटन थाळी तर आली होती पण चिकन थाळीची वाट हर्षद मला बघत होतो. एक नंबर असं मुन्ना हॉटेलला जेवण झाल्यानंतर त्यांच्या मालकांना एकदा ब्लॉगमध्ये येण्याची संधी दिलेली आहे आपण. त्यासोबतच महत्त्वाचं काय गायकवाड साहेबांसोबत असे पेस्ट्री खाण्याचा आनंद घेतला आणि त्यानंतर आवरून जिमला निघालो होतो. मस्तपैकी जिममध्ये पोहोचलो पण कंटेंट आज काय कमी पडू नये म्हणून जाऊन उम्याला मारलं. का मारलं माहीत नाही पण लय मारा माझ्या लय बडवलं उम्याला. त्यासोबतच महत्त्वाचं काय आपल्या राधे सरांचा डान्स बघितला सरडे सरांच्या पाठीवरती. डान्स बघून झाल्यानंतर श्रीहरी मोगे यांचं काय चालू होतं फोनमध्ये हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. करायचं म्हणून थोडं जिममध्ये आलो म्हणून वर्कआउट केलेलं आहे. त्यासोबत हर्षद मालक मी आणि पोचलो होतो डोसा खायला अन्नपूर्णामध्येच आणि सागरदादांनी डोसा बाकी मस्त बनला होता. आणि तुम्ही पण हा जो आहे ना पावभाजी कट डोसा म्हणून एकदा ट्राय करायला लय भारी. त्यानंतर आईस्क्रीम खाल्लं आणि पाऊस पडत होता त्यामुळे भैयासाहेब आपल्याला नाही लावले. आता भैयासाहेबांसोबत गाडीत बसून मी घरी आलेलो आहे. आता भेटू उद्याच्या ब्लॉग.